राम राम मंडळी, मी तुमची लाडकी सावी. मंडळी, किती पण ऑफ असला मूड तरी हॅपी वाला करतं कोल्हापुरी फूड. अहो आत्ता म्हणजे पुढच्या 1 तासात असा झणझणीत एपिसोड अपलोड करतेय, त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ युअर सावी. त्या इथून विराट सारखी बोलायला लागलीस, एकदम भारी. असं बोलायला काय जातंय? फुकट असतंय ते. चल आता पडदिशी आवरून शाळेत जा, नाहीतर तुला पण असलंच काहीतरी करत बसायला लागेल. केतन, केतन, अरे आई, आहो त्यासने आधीच लई उशीर झालाय, म्हणून घाई घाई निघाल्यात. जावा तुम्ही, जावा. निघतो. अजून उशीर व्हायला नको त्यासने. चल रे. आणि ऐका, हे बघा, किती जरी उशीर झाला का नाही तरी आपल्या किराणावाल्याला आणि दूधवाल्याला सांगा पगार झाल्यावर पैसे देतो म्हणून. हा का? अहो सारखी दार देतात हो माणसं. दारात येऊन पैसे मागितलेलं कसं चांगलं दिसत नाही ना, म्हणून म्हटलं. हा का? अहो बघा की, ह्यांची नोकरी म्हणजे की नाही एक भयानकच आहे बघा. सारखा पगार तटवतात. आता अजून पगार नाही झाला त्यांचा, काय बोंबलायचं होय? दादा, तुझा फोन दे ना 1 मिनिट. अगं मला उशीर झालाय सावे, मला. अरे मला फक्त 1 मिनिट हवाय, मला व्हिडिओ शेअर करायचा आहे. अरे माझे लाईक्स वाढतील ना, दे ना, दे. वहिनी, अगं खुश खबर, दादाचा पगार झालाय की. हे बघ मेसेज पण आलाय. काय काय सांगायलास काय? मी मेसेजच चेक नाही केलेला, बॅलन्स पण नाही बघितला मी अजून. झालंय? काय करायचं हो तुमचं? हे काय झालंय की तुमचा पगार? माझ्यापासून लपवायचं होतं काय? नाही नाही, तुम्हाला माझ्यापासून लपवायचंच असणार आहे. अगं कामाच्या व्यापात विसरून गेलं, मुद्दाम नाही केलं मी. आता असलीच कारण द्या तुम्ही. निघा आता, उशीर झालाय, नाहीतर तिथं जाऊन तुम्हाला आणखीन कारण द्यायला लागतील का उशीर झाला त्याचे. होय बाबा, हे चला निघतो मी. थांब केतन, तुम्ही पगार घरात देणार नसाल तरी चालेल. तसं काय? लेकरासमोर खोटं बोलू नका. अयो, खोटं? अहो आई, आम्ही का तुमच्या संग खोटं बोलू? यांनी खरंच मला काही सांगितलं नव्हतं. वाटलं तर मी शपथ घेते, हे बघा मी यांच्या मोबाईलची शपथ घेते, नाहीतर मी वंसांच्या व्हिडिओची शपथ घेते. आम्ही खोटं नाही बोलत.
बघितलं का, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. निघा तर पण हे घ्या. काही गरज होती का तिच्या पुढे सगळं बोलायला? धर, ठेव. अगं असू दे, ठेव. आणि स्वतःचा खर्च कसा भागवणार आहेस? माझ्या एका व्हिडिओचं पेमेंट यायचंय, ते आलं की भागल माझं. भागल का भागून घेशील? माझ्या आईने शिकवलंय मला, स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करायचा. तू नको माझी काळजी कर, कारण काय तर तुझ्या आनंदाला खूप उधाण आलंय नाही का? तुझी आई लागली म्हणून धैर्याचं काम झालं नाही. मजा वाटते ना तुला? मनाला शांती मिळाली असेल तुझ्या आता नाही का? नाही, तसं खरंच काही नाहीये. तसं काय नाही? मग कसं? नाही नाही, तुझ्या या आनंदाच्या क्षणी आता तोंड गोड केलंच पाहिजे नाही का? अवंती, साखरेचा डबा दे. साखर? बहिरी झालेस का? मेंदूला वाळवी लागले? साखरेचा डबा दे लवकर. आता तोंड गोड करायचं की नाही? तोंड उघड, आ कर. सॉरी, माझी चूक झाली. नको नाही, प्लीज. का नको? तोंड उघड म्हटलं की उघडायचं. नको तेव्हा कसं काय तोंड उघडलं जातं? मग आता काय झालं? अंगातली मस्ती जिरली की काय? तोंड उघड. धैर्याचा
मुजुमदार फॅमिली मधल्या पुरुषाचा अपमान करतेस तू? तुझी आई लागली म्हणून धैर्याचं काम झालं नाही असं बोलण्याची हिंमत करते? आता मी पण बघते तू अजून काय काय बोलतेस ते. तरी नशीब समज खूप कमी शिक्षा दिली तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे जर का परत बोलण्याचा काही प्रयत्न केलास तर बोलण्यासाठी तोंडामध्ये जीभ नसेल तुझ्या. हा दामिनी मुजुमदारचा शब्द आहे. फिट करून ठेव डोक्यात. राहील लक्षात? आलात होय भाऊ? होय. पाणी दे. अरे हे घे. काय झालं बँकेच्या कामाचं? नाही, हा पण जरा मुदत दिली आहे त्यांनी आपल्याकडे बघून. पण कसं आहे ना, मुळात मुदत दिली म्हणजे सगळा प्रश्न सुटला असं होतंय कुठं? आपल्यालाच काहीतरी जुळणी करायला लागेल, हे बी लवकरात लवकर. माझ्या ओळखीची 2-4 माणसं आहेत, बोलून बघतो त्यांच्या बरोबर. फोनवर बोलणं योग्य वाटत नाही, समक्ष भेटायला पाहिजे. वय पण आपल्याला यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. लगेच जाऊन येतो. आलोच. भाऊ, आत्ता चालता ना? परत कुठे चालला? आता एक माझा विद्यार्थी भेटला होता, जुना विद्यार्थी आहे तो. इथं नसतो, बाहेर असतोय. आता लय दिवसातनं इकडे आलाय. मला घराकडे बोललेलाय, जाऊन येतो, त्याला भेटतो. तसंच अजून पुढे 2-4 जणांना भेटता येईल. कसं आहे, शाळेच्या कामातनं बाहेर पडायला वेळच मिळत नाही. त्याला भेटतो, तिथनं पुढे अजून 2-3 कामं होतील, बरं वाटतं नाही का? भाऊ, तुमचं एकदम बरोबर आहे बघा. अहो, माणसांना भेटायला पाहिजे, शाळेतनं पण बाहेर पडायला पाहिजे. एक काम करते, मी पण येते तुमच्या सोबत. हा, कशाला? मी येते. अगं तू कशाला येतेस? मी जातो की. भाऊ, आणि एवढ्या उन्हातानाच तुम्ही फिरणार होय? अहो, गाडी आहे ना आपल्याकडे, मी गाडीवर येते तुम्हाला सोडायला. हा, आणि किती ऊन आहे बाहेर, त्यात तुम्ही पाण्याची बॉटल ठेवत नाही, का रिक्षा करत नाही, मग असं कसं? नाही, मी येते. चला. सावी, अरे छोटस काम आहे, मी जाऊन येतो पटकन. तू तुझं कामाचं बघ की. हो, माझी सगळी कामं झालीत ना? मग आता आराम कर, सारखे धावपळ करत असते. काय बोलताय भाऊ? तुम्ही उन्हातानाचं बाहेर फिरणार आणि मी घरात बसून आराम करू? नाही, चला मी येते. एक मिनिट, तू याची गरज नाही. तुला एवढंच काम करायचं असेल ना तर मग हा, एक काम कर. त्यापेक्षा की नाही, तू स्टेशनरीचं बघ शाळेच्या. हा, कसं आहे, पोरांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यांना स्टेशनरी लागणार. ऐन वेळेस मग सगळीच धावपळ येणार. हे काम करा, ते काम करा, लोड एकदम वाढतोय. तू आपलं स्टेशनरीचं बघ त्याच्यापेक्षा. हा, ठीक आहे, मी शाळेत जाऊन येते. पण तोपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही. हा, शहाणी माझी बाय. ये आले. भाऊ, अनुराधा, ही पोरगी परत यायच्या आत मला इथून निघायला पाहिजे. काय पोरगी आहे, हजारो प्रश्न विचारते, गांगरून सोडते मला.
तिला काय पण कळता कामा नये. तिला जर कळलं तर उगा अडचण वाढेल आपली. वय येतो मी. अरे असं गाडी समोर गाडी आणायला लाज नाही वाटत तुला? अगं असं काय करतेस? सकाळ सकाळ माझ्या गाडीच्या बाजूला आणून गाडी थांबवलीस. तोऱ्या तोऱ्यात मला त्या पेपरातली बातमी दाखवली, तेव्हा तुला काही नाही वाटलं? असो, नाही पण चूक माझीच आहे म्हणा. मी उगाच बडबडलो तुला. मला नंतर लक्षात आलं तू कालचा एवढा मोठा केलेला पराक्रम, त्याबद्दल बातमी छापून आली आहे पेपरात म्हणून. तुझं कॉंग्रॅच्युलेट करायचंच राहिलं की ते तर केलंच पाहिजे नाही का? आणि असं कोरडं कोरडं कॉंग्रॅच्युलेट करणं ही धैर्य मुजुमदारची स्टाईल नाही. शिक्षा असो किंवा अभिनंदन, दोन्ही जबरदस्तच झालं पाहिजे. नाना, तुझ्या कालच्या पराक्रमाबद्दल धैर्य मुजुमदार कडून अतिशय प्रेमानं हे अमूल्य असं गिफ्ट. अभिनंदन. घे, उघडून तर बघ. and I'm damn sure you'll like it. मला तुझ्याकडनं गिफ्ट घ्यायची काही गरज नाही. अरे अरे अरे, असं कसं? आता एवढं कौतुकानं देतोय, उघडून तरी बघ ऍटलिस्ट. आवडेल तुला. ठीक आहे, मीच ओपन करून दाखवतो. फालतूगिरी आहे ही? फालतूगिरी नाही, इट्स अ फॅक्ट. याची गरज पडणार आहे तुला. सगळे लिमिट्स क्रॉस करतोयस तू आता. मी जर लिमिट क्रॉस केल्या तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा अंदाजही नाहीये तुला. असो, आता घर जाणार, तुम्ही लोक रस्त्यावर येणार म्हणल्यावर लोकांकडून भीक मागायला याची गरज तर पडेलच की तुम्हाला. काय काय वाटेल ते बडबडू नकोस. हो, आय सी. नाना, अहो हिला माहित नाही वाटतं, तुमचे ते लाडके भाऊराव आहेत ना, त्यांनी शाळा बांधताना फक्त शाळेचाच विचार केला, पण आपल्या माणसांचा काही विचारच केला नाही. बघ, तुम्ही ज्या घरात राहता ना ते घर गहाण ठेवून त्यांनी शाळेसाठी कर्ज काढले. बँकेत जाऊन येतो जरा, तो पत्रिका देणार आहे मला तिथं. बँकेतल्या लोकांच्या तर हातापाया पडत होते, मुदत वाढवून द्या, मुदत वाढवून द्या. सी, आफ्टर ऑल इट्स अ बँक. म्हणजे वाढून वाढून किती मुदत वाढवणार ते लोक सुद्धा. हा, पण त्या जागी जर धैर्य मुजुमदार असता तर भीक म्हणून नक्कीच काही ना काहीतरी दिलं असतं. सी, बँकेचे आणि आमचे रिलेशन्स खूप जवळचे, म्हणून डायरेक्ट ऑर्डर देऊन टाकली की काय जो विषय
तो संपवून टाका एकदाच. नाही म्हणजे भाऊरावांना बिचाऱ्यासारखी बँकेत चक्कर मारायला लागून, म्हणून म्हटलं फायनल नोटीस पाठवून द्या एकदाची. जप्ती आणा घरावर. खोटे. वाटलंच नाही, मला वाटलंच तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मग एक काम कर, तुझा ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे त्या भाऊरावांनाच का नाही विचारत तू हे सगळं? नाही कसं आहे, एकदा घर गेलं की बाहेरच्या लोकांनाच तुला विचारावं लागेल. म्हणजे हे असं काही घडलं तर याचीही बातमी येतेच की पेपरात, नाही का? ते बँकवाले कधी येऊन घर रिकामं करायला सांगतात. उगाच वेळ वाया घालवू नकोस. ऑन गो, रन फास्ट. अरे हो, ते बँकवाले तर तुझ्याही पेक्षा जास्त फास्ट असतात. मला तर वाटतंय एवढ्या वेळात नोटीस चिटकवून गेलेही असतील ते. एकदा घर गेलं की हम आज पण जाईल. आज नको तर नको, आणि एक दिवस याच रुपयासाठी धैर्य मुजुमदारच्या पायाशी असेल ही पोरगी.